कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नागपुरातील आंदोलन प्रकरणी बच्चू कडू, राजू शेट्टी तसेच जानकर आणि तुपकरांसह 2,500हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल। बेकायदेशीर महामार्ग अडवण्यासह नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलं, आम्हाला कर्जमाफी कधी करणार याची तारीख मिळाली। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचं आश्वासन मिळालं। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। कर्जमाफीवर बैठक सुरू असताना सरकारचा GR, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन, तर येत्या 6 महिन्यांमध्ये समितीला कर्जमाफी संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश। किल्ल्यांवरील नमो टुरिझम सेंटर फोडून टाकणार। पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या सेंटर्सवरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून किती लाचारी करायची, असाही ठाकरेंचा टोला। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। चौकशी आयोगानं उद्धव ठाकरेंना नोटीस पाठवली। प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्यासंदर्भात दाखल अर्जावरती प्रतिसाद न दिल्यानं नोटीस। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। API अमोल वाघमारेंकडून रोहित आर्याचा एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनीही प्रत्युत्तरात दाखल आर्यावरती गोळी चालवली। रोहित आर्याच्या एन्काउंटरचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग। रोहित आर्यानं यावेळेस 17 मुलांसह 2 जणांना डांबून ठेवलं होतं। API अमोल वाघमारेंकडून मुलांना वाचवतानाच आरोपीचा एन्काउंटर। रोहित आर्याच्या अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क संस्थेला 2022 आणि 2023 मध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमासाठी 9,90,00,000 रुपये वितरित। शालेय शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। तर रोहित आर्यानं चुकीचं पाऊल उचलल्यानं पुढील प्रकार उद्भवला। पवईतील रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणावरती केसरकरांची प्रतिक्रिया। काही शासकीय बिलांसाठी आरोपीने हा प्रकार केला होता। स्वतःला पैसे मिळण्यासाठी लहान मुलांना वेठीस धरणं चुकीचं आहे। आरोपी रोहित एन्काउंटर प्रकरणावरती उदय सामंतांची प्रतिक्रिया। पवईतील घडलेलं प्रकरण अतिशय गंभीर आहे, घटनेचा सखोल तपास सुरू आहे। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलेल्या प्रकरणावरती योगेश कदमांची प्रतिक्रिया। रोहित आर्या मनोरुग्ण म्हणणाऱ्या सरकारची कीव येते। जर रोहित आर्या मनोरुग्ण होता तर शिक्षण विभागानं का काम दिलं? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। पवईतील ओलीस ठेवलेल्या मुलांची आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून भेट। आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून मुलांची विचारपूस। पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज। रोहित आर्या या व्यक्तीनं अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवलं होतं। सर्व मुलांची प्रकृती स्थिर। आरोपी रोहित आर्यानं मुलांना वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं। 6 दिवसांपासून शूटिंग सुरू असल्याची माहिती। आरोपीकडून पोलिसांनी एअरगन आणि केमिकलही जप्त केलं। पवईतील सर्व घटनेला शासन जबाबदार। सूरज लोखंडेंचा आरोप। तर आर्यानं स्वच्छ आणि सुंदर शाळांचे प्रकल्प राबवण्यासाठी घर विकलं। प्रकल्पाचे पैसे न मिळाल्यानं मंत्रालयाजवळ 26 दिवस उपोषणही केलं। ठाकरे गटाचे पदाधिकारी। सूरज लोखंडे यांची माहिती। माझी शाळा, सुंदर शाळा, स्वच्छ शाळा प्रकल्पाचं काम दिलं गेलं होतं, मात्र त्यांनी त्या लोकांकडून परस्पर पैसे घेतल्याचं विभागाचं म्हणणं होतं। विभागाकडून येणाऱ्या पैशांसाठी असं करणं चुकीचं असल्याची माजी मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। पोलिसांमुळे खूप मोठी दुर्घटना टळली। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुलांचा जीव गेला असता तर जबाबदारी कुणी घेतली असती? तत्कालीन शिक्षण मंत्री जबाबदारी घेणार होते की महायुती सरकार? वडेट्टीवार यांचा सवाल। माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे रोहित आर्याचे पैसे दिले नाही। ठेकेदाराचे पैसे न दिल्यानं सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणावरती वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। मनसेच्या रंगशारदामधील मेळाव्यामध्ये ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटचं प्रात्यक्षिक। वोट चोरी कशी होते याचं सादरीकरण। व्हीव्हीपॅटला अचलेल्या काळ्या काचेचा वापर करत वोट चोरी होत असल्याचाही आरोप। तुम्ही हरले की ईव्हीएमची चूक असते, थोडं तरी आत्मपरीक्षण करत नाही तर कायम हरत राहत। राज ठाकरेंच्या भाषणावरती प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। लोक आपल्याला मतदान करतायत पण ईव्हीएमच्या भानगडींमुळे पराभव होतोय। राज ठाकरेंचे मेळाव्यामध्ये वक्तव्य। 1 तारखेच्या मोर्चाचा आवाज दिल्लीत गेला पाहिजे। राज ठाकरेंचे मेळाव्यातून आवाहन। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचं नियोजन अनेक दिवसांपासून सुरू होतं। आम्ही प्रश्न भाजपला नाही तर निवडणूक आयोगाला विचारणार आहोत। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची तासभर बैठक। ठाकरे बंधू आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही बैठकीमध्ये सहभागी। ठाकरेंचा मोर्चा म्हणजे फॅशन शो। हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर करतील। 1 नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चावरती नवनाथ वन यांची टीका।
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम. चारकोप विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीत एकाच व्यक्तींचं दोनदा नाव, मात्र दोन्ही नोंदींमध्ये फोटो वेगवेगळे. मतदार यादीतील दुबार नावं वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश. हमीपत्र लिहून दुबार मतदारांकडून कोणत्या केंद्रावरती मतदान करणार याबाबत अर्ज घ्या. आयोगाचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश. पनवेलमधील मतदार यादीत अजब प्रकार. मतदाराचं नाव र ह आणि पतीचं नाव क द असल्याचं समोर. यादी भाग क्रमांक 390 मधील प्रकार असल्याचा पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांचा खुलासा. आगामी निवडणुकीमध्ये कसं लढायचं हा निर्णय जिल्हा पातळीवरती घेणार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. शक्य असेल तिथे युती, अन्यथा स्वबळावर लढू, सपकाळ यांचं स्पष्टीकरण. पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण. धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश. तर ट्रस्टला दिलेले 230 कोटी कोर्टाच्या आदेशानं स्टॅम्प ड्युटी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार. जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल. गरज पडल्यास पोलीस आयुक्तांनाही भेटणार, धंगेकरांची माहिती. रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांमागे रामराजे निंबाळकरांचा हात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे यांचा आरोप. माझ्या नादाला लागला तर मी 100 कोटीची नोटीस देणार. रामराजे नाईक निंबाळकरांचा प्रल्हाद पाटलांना इशारा. तर तुमची अजून कर्ज फिटलेली नाहीत, माझ्या नादी लागाल तर उरलेले 30% ही कर्ज वसुली मागे लावणार असल्याचाही इशारा. जमीन व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब आहे. जैन बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप होत आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. तर संबंध नसताना माझं नाव जोडलं, मोहोळ यांचं वक्तव्य. कल्याण डोंबिवलीमधील भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड एकत्र. रस्त्याच्या पाहणी दौऱ्यासाठी दोघे एकत्र आल्यानं चर्चा. सुलभा गायकवाड यांचे पती माजी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावरती केला होता गोळीबार. क्रीडा मंत्री कोकाटे ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये दबाव आणतायत. आमदार संदीप जोशींचा आरोप. तर क्रीडा मंत्री कोकाटे यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, संदीप जोशी यांची मागणी. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणात पोलिसांचा कोर्टात अहवाल सादर. रमी प्रकरणी रोहित पवार यांनी माफी मागितली नाही. कोकाटे यांच्याकडून कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल. विदर्भासह छत्तीसगडच्या काही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता. मोन्था चक्रीवादळाचं रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात असल्यानं पावसाचा अंदाज. सुषमा अंधारे यांच्याकडून बीडच्या वडवणी गावात जात डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट. सुषमा अंधारेंकडून सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम. मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार, अंधारेंचा इशारा. फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद. उद्धव ठाकरेंनी संपूर्ण प्रकरणाची कुटुंबियांकडून घेतली माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत डॉक्टरच्या कुटुंबियांसोबत फोनवरून संवाद. दोषींना सोडणार नाही, कोणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही, अजित पवारांचा कुटुंबियांना शब्द. रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात असल्याची चर्चा. फलटण प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका अजितदादांना पटली नाहीये. पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवारांचं मोठं विधान. महिला आयोगाच्या संदर्भात देखील कारवाई करू, अजित पवारांनी शब्द दिल्याची सुषमा अंधारे यांची माहिती. तर कुटुंबियांच्या भेटीदरम्यान सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांच्यामध्ये शाब्दिक वाद. रक्षकच भक्षक झालेत. महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफारासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा दबाव होता. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वर्षा गायकवाड यांचा आरोप. फलटणमध्ये घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला यावेळेस रामराजे निंबाळकर यांच्याकडून निषेध व्यक्त. कुणामुळे झालं, कसं झालं यावर मला बोलायचं नाहीये, पण या घटनेनं लागलेला कलंक धुवून काढायचा आहे, रामराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. 8 दिवसात न्याय न मिळाल्यास पोलीस ठाण्यासमोर नग्न आंदोलन करणार. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांचा सरकारला इशारा. फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची कुटुंबियांची मागणी. शवविच्छेदन अहवालाबाबतही कुटुंबियांकडून संशय व्यक्त. मृत्यूची वेळ चुकीची नमूद केल्याचाही आरोप. तर कवडगाव इथं पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचं आंदोलन. अमरावतीच्या तळेगाव दशासरमध्ये अजित पवारांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले. एकनाथ खडसेंच्या घरी चोरी करणाऱ्या तिघांची पोलिसांना ओळख पटली. तिघेही चोरटे उल्हासनगरमधील असून नातेवाईकांकडे आलेले असताना चोरी केल्याची माहिती. चोरट्यांनी चोरी करताना वापरलेल्या दुचाकीसह चोरलेल्या 3 बॅगाही हस्तगत केल्या. फेसबुक लाईव्ह करत एका महिलेचा रुपाली पाटलांवर गंभीर आरोप. रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा महिलेचा आरोप. तर रुपाली पाटले यांनी राष्ट्रवादीतून निलंबित करा अशीही या महिलेची व्हिडिओतून मागणी.
जयश्री आगवणे यांनी स्वतःच्या सासऱ्यांचा खून केला होता. नणंद सुनीता आगवणेंचा जयश्री आगवणेंवर आरोप. तसेच मुंबईमध्ये चोऱ्या करणं ही जयश्री आगवणे यांची पार्श्वभूमी असल्याचा माजी नगरसेवक अनुप शहा यांचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेचे नेते दिलीप भोईर यांच्यासह 21 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा. अलिबागमधील सोंढी मारहाण प्रकरणी न्यायालयाचा निकाल. मारहाण प्रकरणी 12 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या व्हिडिओ संदर्भातील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पेजवरती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा अखेर राजीनामा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे दिला राजीनामा. युमोच्या महिला पदाधिकाऱ्याकडून मोरेंवरती झाले होते गंभीर असे आरोप. माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचा पत्रामध्ये उल्लेख. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांचं मंत्रालयासमोर आंदोलन. फलटणमधल्या महिला डॉक्टर आकरणी मेहबूब शेख चांगलेच आक्रमक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 3 ते 7 नोव्हेंबरपर्यंत मॅरेथॉन आढावा बैठक. वरळी डोममध्ये सलग 5 दिवस आढावा बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बैठकीचं आयोजन तर 2 वेळा राज्यस्तरीय मेळावा रद्द झाल्यानंतर आता बैठकीचं आयोजन. अमरावतीमध्ये दिवंगत नेते रासू गवई यांच्या स्मारकाचं लोकार्पण. यावेळी मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीश भूषण गवईंचं कौतुक केलं तर दुसरीकडे शिंदेंनी रासू गवईंबद्दल एक किस्साही सांगितला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा जाहीर. मुंबई पुणे नागपूरसाठी 15 लाखांची खर्चाची मर्यादा. तर पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे या ठिकाणी उमेदवारांना 13 लाख तर कल्याण डोंबिवली नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर वसई विरारसाठी 11 लाखांच्या खर्चाची मर्यादा. आता नवी मुंबई विमानतळाला देखील सीआयएसएफचं कवच. कालपासून विमानतळावरती सीआयएसएफचे जवान तैनात. डिसेंबर अखेरपर्यंत 1840 सीआयएसएफ जवान नवी मुंबई विमानतळावरती तैनात केले जाणार. गुरु नानक जयंतीनिमित्त 5 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असूनही मुंबईतील वीरमाता जिजामाता उद्यान हे खुलं राहणार. तर दुसऱ्या दिवशी 6 नोव्हेंबरला उद्यान बंद राहणार. पालिका प्रशासनाची माहिती. पुण्यातील वाघोलीकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. 23 कोटींच्या प्रकल्पाचं काम रखडलं. ठेकेदाराचा आडमुठेपणा आणि पालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. पालिका प्रशासनानं प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. पुण्यातील HCMTR प्रकल्प रद्द केलेला नाहीये. महापालिका अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. तर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी जवळपास 36 किमी प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 1000ची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,22,570 रुपयांवर. चांदीचे दर हे आता जीएसटीसह 1,52,440 रुपयांवर स्थिर. पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात सरकारला पुढील आठवड्यात अहवाल पाठवला जाणार. पंढरपूरमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. तर वाटाघाटी करून बाधित नागरिकांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचीही माहिती. पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत सोयाबीन, मूग, उडीद तसेच इतर गोष्टी देखील हमीभाव खरेदीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार. सरकारकडून एकूण 90 दिवस सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून खरेदी प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया बंधनकारक असणार. तर पावसामुळे गडचिरोलीतील चामोर्शीमध्ये भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. 4 ते 5 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पीक पूर्णपणे भिजलं. अचानक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यानं शेतकरी चिंतेत. धुळ्यामध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे 50,000 हेक्टर खरीप पिकांचं नुकसान. येणाऱ्या काळात रब्बी हंगामावर देखील या वातावरणातील बदलांचा दुष्परिणाम होण्याची भीती. धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साक्री ते कोंडाळी बारी या घाटाची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत. तात्काळ रस्त्याची डागडुजी न केल्यास आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा. सटाणा तहसील कार्यालयाबाहेर भाक्षी ग्रामस्थांचा मध्यरात्री बिऱ्हाडासह मुक्काम आंदोलन. खासगी जागेवरील कुंपणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही कारवाई न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक. तर आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग. नागपूर जिल्ह्यामध्ये 1,600 महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाखांची मदत. जिल्ह्यातील बचत गटाच्या 16,000 महिलांना फायदा होणार. नवसखी उद्योगिनी योजनेतून महिला बचत गटांचं सक्षमीकरण. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट. बंगालच्या उपसागरावरती घोंगावत असलेल्या मोन्था चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम. मोन्था वादळामुळे मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद. तर मालदार कॅप्टन बोट व्यतिरिक्त इतर सर्व बोटी बंद असणार. मोन्था वादळामुळे राज्यभरातील 7 मासेमारी बोटी गेल्या 5 दिवसांपासून बंद.
तर या बोटी 5 दिवसांपासून बेपत्ता असल्याचं कळतंय। बोटी समुद्रात भरकटल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणं कठीण। तटरक्षक दलाला बोटींचं लोकेशनच मिळेना। ठाण्यातील पालिकेच्या कळवा रुग्णालयातील अधिष्ठाता वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस। रुग्णांना होणाऱ्या त्रासासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून दखल, तर अतिरिक्त आयुक्तांकडून अधिकाऱ्याची कान उघडणे। कोट्यवधी खर्चून केडीएमसीने उभारलेला महापौर बंगला ओसाड 15 वर्षांपासून टाळेबंद असलेला यावेळी परिसरामध्ये झाडाझुडपांचा वेढा, तर फर्निचरला वाळवी, इमारतीमध्ये पडझड झाल्याचं चित्र समोर। प्रशासनाच्या उदासीन कारभारानं जनतेच्या पैशांची उधळपट्टी। धुळ्यातील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन। भ्रष्टाचाराचे अड्डे, टक्केवारीचे खड्डे या टॅगलाईनचा वापर करत आंदोलन। वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यानं शिवसेना ठाकरे पक्षाचं अनोखं आंदोलन। कल्याणमध्ये सोनाराचं अपहरण करून 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला बेड्या। गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी अपहरण करून खंडणी मागितली होती। टिटवाळा पोलिसांनी आरोपींना बेड्याही ठोकल्यात। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून